नमस्कार मित्रांनो, आज मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवते. आज व्हिडिओ बनवायचं असं कारण होतं की 3 दिवसापासून खूप रुमर्स येत होते रोहित शर्माबद्दल की तो रिटायरमेंट होणार आहे वगैरे, त्याला रिटायर करणार आहे BCCIवाले वगैरे. पण आजच्या जी इंडिया वर्सेस इंग्लंडची जी मॅच होती, थर्ड ODI लॉर्ड्समध्ये, त्याने त्याला एकदम भारी उत्तर दिले आहे. त्याने 138 रन केले आहेत त्या मॅचमध्ये आणि सगळ्यांना सांगून दिलं आहे की तो 2027चा वर्ल्ड कप खेळणार आहे. आणि मला एक सांगायचं आहे, भले तो बोलत आहेत की त्याला रिटायरमेंट घेतली वगैरे पाहिजे. समजा BCCIवाले पण जर बोलत असतील, त्यांनी पण एकदा विचार केला पाहिजे. लास्ट 2 ICC टुर्नामेंट वर्ल्ड कपमध्ये तो टॉप 2मध्ये टॉप रन स्कोरर म्हणून. तुम्ही त्याला कसं काय बोलू शकतात की रिटायरमेंट हो किंवा तो आमच्या प्लॅनमध्ये बसत वगैरे नाही. त्यांनी पण जर एकदा विचार केला पाहिजे. आणि तो फक्त 1 वर्ष मागतो तुमच्याकडे, 2027चा वर्ल्ड कप त्याला खेळावा म्हणून. त्याचं स्वप्न आहे ते. तो तिकडे हरो किंवा जिंको, तर तुमच्याकडे परत येणार पण नाही मला अजून एक पुढचा वर्ल्ड कप खेळवा म्हणून. त्यांनी पण एकदा विचार केला पाहिजे की नाही बाबा, ह्याला एक देऊ द्या चान्स, आता एवढा हा बोलतो आहे करतो आहे. आणि असं पण नाही की त्याच्या कॅप्टन्सीमध्ये त्यांनी काय जिंकवलं नाही. चॅम्पियन ट्रॉफी, T20 वर्ल्ड कप हे दोन्ही त्यांनी जिंकवले आहेत त्याच्यामध्ये कॅप्टन्सीमध्ये. आणि तो खेळतो आहे, असं नाही की तो अजिबात खेळत नाही. आणि जे 2 ODI झाले, 2 मॅच इंडिया इंग्लंड, त्यानंतर ते रुमर्स यायला लागले. पण तुम्ही त्या 2 मॅचवरून पण त्याचं करिअर डिसाईड नाही करू शकत की हा खेळणार आहे की नाही खेळणार, की हा प्लॅनमध्ये बसतो की नाही बसतो. ते रुमर्स खोटे असतील खरे असतील माहिती नाही. पण जर BCCI असा विचार करत असेल तर त्यांनी हा विचार कॅन्सल केला पाहिजे. त्यांना समजलं पाहिजे रोहित शर्मा किती मोठा प्लेअर आहे आणि विराट कोहली पण हा किती मोठा प्लेअर आहे. एवढंच सांगायचं आहे की त्याला 2027चा वर्ल्ड कप तो खेळणार आहे. आता त्याच्या बॅटिंगने उत्तर देतच राहणार. भले त्याच्यावर तुम्ही किती क्वेश्चन्स करा, काहीही करा. आणि तो पण रुमर्सबद्दल पण तो बोललेलाच आहे, बाहेर क्या चल रहा है आम्ही काय करणे काय. म्हणून तो बाहेरच्या गोष्टींकडे तर लक्ष देतच नाही ना. त्याच्या परफॉर्मन्सवर काय कमी पडणार आहे त्याची. तो खेळणार आणि आय होप तो जिंकेल 2027चा वर्ल्ड कप. माझी पण इच्छा आहे. मी पण त्याला लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्याची जी ट्रॉफीसाठी जी भूक आहे, तो कधी रेकॉर्डसाठी खेळला नाही माणूस, तो फक्त स्वतःसाठी खेळलं आहे. आय होप त्याला ती भेटेल. जे काय असेल त्याची स्टोरी ते पुढेच समजेल. पण त्याला तो वर्ल्ड कप खेळवा. आणि जरी तुम्ही खेळवला नाही तर तो खेळणारच आहे. तो त्याच्या बॅटिंगने उत्तर देणारच आहे. तुम्ही त्याला स्वतःहून तर बाहेर अजिबात काढू नाही शकत आहे. थँक्यू, हेच सांगायचं तुम्हाला.